नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाईच्या गणपती गौरी स्पेशलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. गौरी गणपती येणार आहेत आणि घरात एक उत्सवाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे. उत्सव म्हटलं की आपण उत्सवप्रिय आहोतच आणि आपल्याला उत्सव म्हटलं की एक वेगळा उत्साह आपल्यामध्ये संचारत असतो. त्यामुळे गौरी गणपती येणार म्हटल्यानंतर तयारी अर्थातच आपल्याला खूप जास्त तयारी करायची असते आणि आपण विचार करूनच जास्त दमतो. तर त्यामुळे काय होतं ना, की आपल्यासमोर जर एक लिस्ट असेल टिक मार्कची, तर आपण जास्त आपल्याला सोयीचं जातं. म्हणून मी असा विचार केला, की माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी तयारीची एक टिक मार्क लिस्ट तयार करून द्यावी आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर आलेली आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तर जरूर करा आणि शेवटपर्यंत हा भाग नक्की पहा. आवडला तर लाईक करायला अर्थातच नक्कीच विसरू नका. तर आपण सुरुवात करूयात गणेश आणि गौरी स्पेशल भागाला. सुरुवात करायची तर तयारीचं मी जसं म्हटलं तसं की सगळ्यांना माहिती असतं आपापल्या घरातल्या रीतीनुसार आणि परंपरांनुसार आपण आपले सण साजरे करत असतो. पण काय होतं ना की तयारी करायची म्हटलं की सुरुवातीला स्वच्छता आधी असते 8 दिवस. म्हणजे आता ती स्वच्छता सगळ्यांची करून झालेली असणार आहे. गणपती आणताना बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असा असतो की शनिवारी गणपती येणार आहेत तर त्याच दिवशी गणपती आणायचे का? मग त्याच दिवशी जर आणायचे असतील तर खूप जास्त धावपळ होते. घरातल्या लोकांची संख्या पण कमी झालेली आहे. तर गणपती आदल्या दिवशी जरी आणले तरी चालतं. फक्त गणपती आणताना त्याचं तोंड आपल्याकडे ठेवायचं, पाटावरती गणपतीचं, आणि त्याला रुमाल किंवा वस्त्र झाकून ठेवायचं, जेणेकरून गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत असं म्हणतात की त्याच्यामध्ये देवत्व किंवा जीवत्व नसतं आणि त्याच्यामुळे ती एक मूर्ती असते. पण तरीही त्या मूर्तीचं दर्शन जे आहे ते वस्त्र उघडल्यानंतर व्हावं म्हणून मग शुक्रवारी गणपती आणून ठेवायचे. गणपती आणताना जाताना बरोबर अक्षत घेऊन जायची आहे आणि अक्षता जी आहे ती थोडीशी पाटावर ठेवून वस्त्र घेऊन जायचं आहे, ते पाटावर ठेवायचं आणि गणपतीचं तोंड झाकण्यासाठी एक सुपारी, ₹1 हे सगळं घेऊन जायचं आहे. कसं असतं ना की आपली ही श्रद्धा आहे की गणपतीमध्ये आपण देवत्व त्याचे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर येणार आहे, पण ती मूर्ती जरी असली तरी सुद्धा आपली त्याच्यावर श्रद्धा आहे. तर तिथून उचलताना ते रिक्त स्थान पाहणं आपल्याला आपल्याला छान वाटत नाही. देव काहीच म्हणत नाही, देव काहीच मागत नाही, पण आपल्याला ते छान वाटत नाही ते रिक्त स्थान पाहणं. म्हणून तिथे ₹1 आणि सुपारी ठेवायची आणि मग गणेशजी उचलून घ्यायचे आणि आपल्या पाटावरती पण अक्षत ठेवून त्याच्यावरती गणेशजी ठेवून आपल्याकडे तोंड करून आणि वस्त्र झाकून अशा पद्धतीने गणपती आदल्या दिवशी आणायचे. आता आदल्या दिवशी गणपती आणले म्हटल्यानंतर मग असं होतं की मग औक्षण करून त्यांना घरात घ्यायचं का? तर अर्थात ती ही प्रत्येकाची ज्याची त्याची भावना आहे की माझ्या घरात जे पाहुणे येणार आहेत त्यांचं आगत स्वागत मी कशा पद्धतीने आणि किती आनंदाने करावं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. तो काहीच मागत नाहीये. पण मला जर वाटतंय की माझ्या घरी ते येणार आहेत, कोणाकडे 1.5 दिवसासाठी, कोणाकडे 5 दिवसासाठी, कोणाकडे 7 दिवसासाठी, कोणाकडे 10 दिवसासाठी, तर माझ्याकडे येणारा जो पाहुणा आहे त्याचा आनंद त्याच्यापेक्षा मला जास्त आहे की तो माझ्याकडे येणार आहे. आणि मग जर तो माझ्याकडे येणार आहे तर ती भावना मनात ठेवून आपण औक्षण केलं, दूध पाण्याने पाय जो घरात आणणार आहे त्याचे धुतले, त्याचं स्वागत चांगल्या प्रकारे केलं तर अर्थात ते आपल्या मनाला शांती मिळते. म्हणून त्याचं स्वागत चांगल्या पद्धतीने करायचं आहे. गणपती ची प्रतिष्ठापना करताना ज्या गोष्टी लागणार आहेत त्याची यादी मी तुम्हाला थोडक्यात सांगते की विड्याची पानं, कारण पुढे 5 पानं ठेवायला लागतात, 5 सुपाऱ्या, 5 फळं, 5 प्रकारची फळं, नारळ, कलश. आता माझ्याकडे घरामध्ये मी रोजच कलश आणि नारळ देवाजवळ माझ्याकडे 12ही महिने असतो. पण तरी गणपतीची प्रतिष्ठापना करताना कलश आणि नारळ आणि फळं झाली, फुलं. आणि बाकी काय करायचं की आदल्या दिवशी जे आहे ना ते आपण एक छोटासा जसा आपल्या मसाल्यांचा डबा असतो की नाही तसा एक डबाच करून ठेवायचा. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, गुलाल, अक्षदा, बुक्का, सुट्टे पैसे, कारण ऐन वेळेस ते सापडत नाहीत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अत्तर, अष्टगंध, ह्या सगळ्या गोष्टी त्या डब्यामध्ये तयार करून ठेवायच्या.
म्हणजे मग काय होतं की हे लागतंय, ते पाहिजे, ते पाहिजे. आपण स्वयंपाकात असतो आणि मग आपल्याला आवाज दिला की आपल्याला वाटतं की काय हे घ्या ना, तिथेच आहे. तर ती सगळी जर आपण आदल्या दिवशीच तयारी करून ठेवली, म्हणजे जसं आपण मसाल्याचा डबा भरतो तसं ह्या सगळ्या गोष्टी एका 7 किंवा 9 डब्यांचा जो डबा असतो मसाल्याचा, तसा तो जर भरून ठेवला आणि गणपतीला जी आभूषणं आपण अर्पण करणार आहोत, तर ती आपल्याकडे काही जणांकडे चांदीची असतात, काहीकडे सोन्याची असतील, काही जण फुलं वाहत असतील. तर हार, कितीही सोन्या चांदीचे दागिने असले तरी सुद्धा गणपतीसाठी फुलांचा हार, दुर्वांचा हार किंवा 21 दुर्वांची जुडी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि आघाडा, ह्या सगळ्या गोष्टी आपण आदल्या दिवशीच जर तयारी करून ठेवली, म्हणजे गणपती घरात आल्यानंतर ही जर सगळी तयारी आपण संध्याकाळीच करून ठेवली, तर सकाळच्या वेळेस ही घाई आपल्याला होणार नाही. आता गणपतीची प्रतिष्ठापना करताना काय करायचं, तर ज्यांच्याकडे सोवळ्यात आहे त्यांनी सोवळ्यात, नसेल तर धूतवस्त्रामध्ये कमीत कमी धूतवस्त्र जे आधी स्वच्छ धुतलेलं आहे किंवा नवीन कोरं वस्त्र, अशा वस्त्रामध्ये तुम्ही गणपतीची पूजा करू शकता. आणि त्याला आवाहन करायचे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, की त्याला माझ्या घरी तू आहेस तर बाबा आनंदात राहा आणि मी तुला जे काही करीन ते गोड मानून घे, हे सांगायचं. तर मग त्याच्यासाठी त्याला काय काय लागतं, तर सगळ्यात आधी एक मोठी सुपारी, तुम्ही आधी तिथे जे पूजेचं सामान काढून ठेवणार आहात त्यात एक मोठी सुपारी पण ठेवा. कारण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या आधी एक त्या सुपारीला आपण गणपती मानून त्याची पूजा करतो. तर त्याची पूजा करायची आहे. त्याच्यासाठी पंचामृतामध्ये काय काय जातं, दूध, दही, मध, तूप. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मी म्हटलं ना, मी चेकलिस्ट देते. तर त्यामुळे पंचामृत ते पण आपल्याला द्यायचं आहे. आणि ज्यांच्याकडे कोणाकडे ज्याच्या प्रकारे जसे मोदक असतील त्याप्रमाणे मोदकाची तयारी सुद्धा जी आहे ती आपण जर आदल्या दिवशी रात्री, की मला किती लोकांचे मोदक करायचे आहेत, त्याचं सर्व सामान व्यवस्थित कोरडं काढून ठेवलं बाजूला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ती धावपळ होत नाही. आपण पंचखाद्यसुद्धा तयार करतो. आता पंचखाद्य म्हणजे काय, तर ड्रायफ्रूट्स जे आहेत आपले ते वेगवेगळ्या 5 प्रकारचे, त्याच्यामध्ये खोबरं, थोडीशी खसखस, हे सगळं घालून साखर, गूळ जे काय असेल ते, तर पंचखाद्यसुद्धा जर तयार करून ठेवलं आपण आधीच आदल्या दिवशी रात्री, तर सकाळी ह्या सगळ्या गोष्टींची खूप जास्त धावपळ होणार नाही आणि आपण हे सगळं एन्जॉय करू शकू. आपल्या घरी पाहुणे येणार म्हटलं की आपण तयारी आधीपासून जर केलेली असेल सगळ्या गोष्टींची, तर आपल्याला त्यांच्याबरोबर एन्जॉय करता येतं. तसंच गणपती येणार आहेत तर गणपतीच्या आरत्या 5 आरत्या तरी कमीत कमी 5-7 जेवढ्या शक्य होतील तेवढ्या. घरकामामध्येच आपण जर बुडून गेलो तर मग हे सगळं राहून जातं. किंवा घरातली बाई स्वयंपाकघरात दमलेली असते आणि एकटा पुरुष 2 आरत्या कशातरी उरकतो. असं होणार नाही. आणि त्या येणाऱ्या पाहुण्याला सुद्धा आपल्या घरातलं वास्तव्य त्याचं जास्त आनंददायी व्हावं, त्याचा आनंद त्याच्यामुळे आपला आनंद द्विगुणित व्हावा, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. तर ही झाली गणपतीची तयारी. आता गौरींच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळ्यांच्या घरातल्या पद्धती ह्या वेगळ्या वेगळ्या असतात. कोणाकडे 16 भाज्या, 16 प्रकारचे गोड किंवा 16 चटण्या, जे काय पद्धत असेल प्रत्येकाची नैवेद्याची. पण ही सगळी तयारी जर आपण 1-2 दिवस आधीच भाज्यांची वगैरे जर करून ठेवली, करून निवडून ठेवलं ह्या सगळ्या गोष्टी, तर ज्याला आपण नियोजन म्हणतो, की स्वयंपाकघरात सुद्धा स्वयंपाक करणं ही काही येरागबाळ्याचं काम नाही आहे. आपण जितक्या नियोजनबद्ध पद्धतीने स्वयंपाक करू तितका दमणूक आपली कमी होणार आहे. आणि त्याच्यामुळे अर्थातच शांतपणे केल्यामुळे एक चव पण त्याच्यामध्ये असणार आहे. कारण आपल्या घरी गौरी येणार आहेत तर त्यांच्यासाठीची ही सगळी तयारी आहे. आणि त्याच्यामुळे ह्याचं सगळ्या गोष्टींचं नियोजनसुद्धा जर तुम्ही, आता मी काय करते की आमच्याकडे पूर्वी 16 भाज्या असायच्या, पण मी आता पालेभाज्या 8 भाज्या एकत्र करते आणि 7 फळभाज्या एकत्र करते आणि एक कारल्याची भाजी, अशा पद्धतीने मी करते. ते सुटसुटीत होतं. त्याच्यामागचा जो उद्देश आहे की सगळ्या भाज्या तुमच्या पोटात गेल्या पाहिजेत, पण एवढ्या प्रकारचे भाज्या करून तेवढी खाणारी मंडळी नाही. जर तुमच्याकडे
खूप लोक येणार असतील तर हे सगळं करायलाही हरकत नाही. पण वरचेवर माणसं येण्याची संख्या पण म्हणजे कमी झालेली आहे आणि घरात माणसं कमी असतात, तर मग एवढा मोठा सगळा स्वयंपाक करून तो वाया घालवायचा का? तर तसं न करता आपण म्हणजे मी असं करते की आठ पद्धतीच्या भाज्या आणि त्या सगळ्या आधीच निवडून चिरून ठेवते. त्याच्यामुळे मग आणि जे कोरडं आहे, कोरड्या चटण्या वगैरे त्या पण आदल्या दिवशी करून ठेवायला हरकत नाही. कोरडं चटणी म्हणा, मेथकूट म्हणा किंवा ज्या काही कोरड्या गोष्टी असतील, खोबरं चिरून ठेवायचं, खोबरं किसून ठेवायचं, ह्या बारीक 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 सारीक गोष्टी असतात. ऐनवेळी गूळ चिरून ठेवायचा, चिंच बाजूला काढून ठेवायची. आणि जसं पूजेचं आपण सामान काढलंय ना, तसं स्वयंपाकाचं सुद्धा ना त्या 2 दिवसापुरतं एक स्वतंत्र असं एक कपाटच आपण तयार करून ठेवायचं. कपाट म्हणूयात किंवा छोटंसं रॅक तयार करून ठेवायचं, की ज्याच्यामध्ये त्या दिवशी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. आपल्याला रोजच्या स्वयंपाकात तर एवढ्या सगळ्या गोष्टी लागत नाहीत आणि त्याच्यामुळे मग बारीक सारीक गोष्टी राहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या घरच्या नैवेद्याला, आपल्या स्वयंपाकाला काय काय लागतं त्याची एक यादी करून आदल्या दिवशी रात्री ती व्यवस्थित जर सगळी काढून ठेवली, दाण्याचं कूट असेल किंवा पंचामृतासाठी तिळाचं कूट लागतं, तिळाचं कूट असेल, ह्या सगळ्या गोष्टी आदल्या दिवशी जर त्याची सगळी व्यवस्थित तयारी करून घेतली तर स्वयंपाकाचं काहीही वाटणार नाही. हा झाला स्वयंपाकाचा भाग. आता गौरी आवाहनाच्या दिवशी सुद्धा खूप तयारी असते. हळदी कुंकवाचे पावलं काढायची असतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. हल्ली स्टिकर्स पण चिटकवतात. पण त्या स्टिकर्स चिटकवण्याचं मी एक पाहिलेलं आहे, की नंतर नंतर ते स्टिकर निघून जातं आणि त्याच्यावरती घाण बसून ते इतकं नंतर घाण दिसतं. तर त्याच्यापेक्षा हळदी कुंकवाची पावलं जर आपण रेखाटली किंवा रांगोळीची पावलं आपण रेखाटली तर त्याचा जास्त एक आनंद पण वेगळा असतो आणि एक पावित्र्य पण वेगळं त्याचं. तर हे प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या सोयीने करावं. त्याच्यासाठी सुद्धा गौरी आवाहनाच्या दिवशीची जी तयारी म्हणजे गौरींसाठी लागणारे त्या दोघींचे जे ब्लाऊज पीस आहेत ते सगळे बाजूला काढून ठेवणं आणि दूध पाणी औक्षणाची तयारी ह्या सगळ्या गोष्टी करणं. आणि गौरी आवाहन करताना म्हणजे आमच्याकडची पद्धत आहे, प्रत्येकाची पद्धत वेगळी. एक गौर बाहेरून येते, एक गौर आतून, दोघी दारात भेटतात. मग त्या दोघींना औक्षण केलं जातं आणि मग त्या दोघी जणी मिळून आधी तुळशीपाशी जातात, मग स्वयंपाकघरात येतात, मग फ्रीजपाशी, मग तिजोरीपाशी, मग देवापाशी ठेवायचं आणि मग नंतर त्यांना जिथे आपण त्यांची प्रतिष्ठापना करणार आहोत तिथे त्यांना ठेवायचं. ठेवून मग त्यांचे मुखवटे आपण आधी सगळी तयारी करून ठेवलेली असते. गौरींची तयारी सगळी आधी करून ठेवायची, की जेणेकरून नंतर फक्त मुखवटे बसवायचे आणि मेन म्हणजे दोरे घ्यायचे. तर दोऱ्यामध्ये लक्ष्मी असते असं म्हटलं जातं, की दोरे म्हणजेच खरी लक्ष्मी. प्रत्येकाच्या घरची पद्धत अर्थातच वेगळी वेगळी असणार आहे. पण मग त्याच्यासाठी जे दोरे असतात ते सुद्धा आधीच आणून ठेवणं, व्यवस्थित तयारी करणं. हल्ली रंगीत दोरेच मिळतात. तर तसं न करता, कारण आपल्या हाताला पण हळद कुंकू लागलं पाहिजे आणि हळद ही आरोग्यासाठी चांगली असते म्हणतात. तर आपण इतर वेळेस तर काही एवढं हळद कुंकू हाताला हळद चोळणार नाही. तर त्यानिमित्ताने हळद कुंकू लागू द्या हाताला. तर ती सगळी तयारी करायची, दोरे घ्यायचे आणि गौरींची मग आरती, नैवेद्य हे सगळं करायचं. आता गणपतीनंतर 2 दिवस मध्ये मिळत आहेत, त्यामुळे त्या 2 दिवसामध्ये तुमच्या घरी जे काही फराळाचं करायचं असेल तर त्याची पण तयारी, भरपूर काम असणार आहे. पण नियोजन जर आधीच व्यवस्थित केलं, की आज मी हे 2 प्रकारचे लाडू करीन, आज मी हे 2 प्रकार करीन, 2 दिवस मध्ये मिळत आहेत, त्यामुळे अशी जर तुम्ही कामाचं नियोजन व्यवस्थित जर केलं तर त्याच्यामुळे काय होतं ना, की नाही तर आपण मनातल्या मनात विचार करूनच मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ते करायचंय असा विचार करूनच प्रचंड दमून जातो. तर त्याच्यापेक्षा नियोजन करा, व्यवस्थित शिस्तीत लिहून ठेवा. मोबाईलमध्ये जरी नोंद करून ठेवली, की आज मला ही 4 कामं करायची आहेत आणि आज संध्याकाळी बघायचं की ती कामं मी केली आहेत का, झाली आहेत का. अशा पद्धतीने जर कामाचं नियोजन करून तर हे सगळे सणवार एक प्रकारचं आपल्याला ओझं न वाटता त्याचा आनंद घेता येईल आणि घरातली माणसंही खुश राहतील, आपणही खुश राहू, जास्त दमणार नाहीत आपण. तर अशा पद्धतीने गौरी आवाहनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं. तर त्याचा पण मोठा स्वयंपाक वगैरे असतो. तर स्वयंपाक करताना सुद्धा होतं असं, की खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. नंतर त्याचं काय करायचं, 4 दिवस तो 2 दिवस उरत राहतो.
तर हल्ली सगळेच जण असं करतात की आपली घरातली सवाष्ण तर असतेच, पण त्याच्याबरोबर आपल्या कामवाल्या मैत्रिणीला सुद्धा आपण जेवायला घालतो. ही सजगता सगळीकडे हल्ली आलेली आहे, सगळ्यांना हे माहिती आहे. तरी पण ज्यांना माहिती नाही त्यांनी आपल्या घरी एवढं अन्न तयार झालेलं असतं की 2 उपाशी लोकांना जर आपण त्यातून जेवायला घातलं तर त्याचं समाधान खूप जास्त असेल. तर ही झाली गौरी पूजनाची. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशी आमच्याकडे दहीभाताचा नैवेद्य असतो. प्रत्येकाकडे ज्याच्याकडे जसा जसा नैवेद्य असेल त्या पद्धतीची पण तयारी जर केली तर तो थोडक्यात तिसऱ्या दिवशीचं जेवण जे आहे ते थोड्या प्रमाणात केलं तर अन्न उरणं आणि ते वाया जाणं ह्याचं प्रमाण कमी होईल. हे गौरी विसर्जन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आमचे गौरींबरोबरच गणपतीचंही विसर्जन आहे. तर गणपती विसर्जनाची काळजी सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे की पूर्ण गणपती विसर्जन होतंय ना, व्यवस्थित झालंय ना. हल्ली सगळीकडे मातीच्या शाडूचे आपण गणपती घेतो की जे इको फ्रेंडली पण गणपती घेतो की जे पटकिनी विरघळले जातील. गणपतीचे अवशेष पाहणं हे फार दुःखदायक वेदनादायक असतं. त्यामुळे आपण हल्ली घरीच विसर्जन करतो मोठ्या टबमध्ये आणि ते पाणी नंतर झाडांना घालतो की जेणेकरून त्याचं त्याला परत दिल्यासारखं आहे. आणि पुढच्या वर्षी पुन्हा ये आणि चांगला आता जसा खुशीत राहिलास, आनंदात राहिलास तसाच राहा आणि आम्हालाही आनंद दे, अशी प्रार्थना त्याच्याजवळ करायची. हे सणवाराचे जे दिवस असतात ते अतिशय उत्साहाचे, आनंदाचे असतात. त्यामुळे गौरी गणपतीची ही अशी जी तयारी आहे ती मी खूप तुम्हाला काय म्हणता येईल की फास्ट फॉरवर्ड केल्यासारखी सांगितलेली आहे. पण प्रत्येकाच्या घरातली वेगवेगळी पद्धत असल्यामुळे मला फक्त एकच सांगायचं आहे की तुम्ही तयारी जी आहे ती फक्त मनात न करता प्रत्यक्षात चक्क लिहून काढायचं. मी सांगितलं ना की घरातलं काम हे सुद्धा नियोजन पद्धतीने जर केलं तर त्याचा गोंधळ कमी होतो आणि त्याचा त्रासही कमी होतो आणि त्याच्यामुळे हा सगळा आनंद आपल्याला घेतो. तर तुम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्या कामासाठी, सगळ्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मी माझ्या गौरी गणपतीचा व्हिडिओ तर नक्की टाकणार आहे की मी कशा पद्धतीने पूजा केलेली आहे हे मी सगळं जरूर टाकणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या गौरी गणपतीची पूजा कशी केलेली आहे त्याचे फोटो किमान मला टाका किंवा तुमची तयारी कुठपर्यंत आली आहे हे मेसेजमधून कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूच. तोवर नमस्कार.